Okay, so very first essential element of valid contract that there must be two parties. Second essential element of valid contract is that there must be offer by one party and acceptance by the other party. Offer कशी पाहिजे सांगा आपल्याला, ऑफर सर्टन पाहिजे, डेफिनेट पाहिजे. आणि ऍट द सेम टाइम एक्सेप्टन्स कसं असायला पाहिजे सांगा, ऍब्सोल्यूट असायला पाहिजे, अनकंडिशनल असायला पाहिजे आणि ज्या मोड मध्ये मागितलेलं त्याच मोड मध्ये एक्सेप्टन्स दिलेला असायला पाहिजे. देन नंबर 2 बघा, very important point. For the creation of a valid contract, intention to create the legal relationship should be there. For the creation of valid contract काय पाहिजे सांगा तर intention to create legal relationship पाहिजे. मग तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे, तर ह्याला आपल्याला थोडंसं मागे जायला पाहिजे. agreement may be of a two type. Remember, one is a social agreement, another is a legal agreement. Okay, in a social agreement we don't have any kind of the intention to create the legal relationship and therefore they are not enforceable in the court of a law. त्यामुळे एखादं कॉन्ट्रॅक्ट कोर्टात एन्फोर्स करायचं असेल तर पार्टीचं इंटेन्शन क्लिअर पाहिजे की त्यांना काय क्रिएट करायचं सांगा तिथं, तर लिगल रिलेशनशिप क्रिएट करायचं तिथं. सो बघा, when two parties enter into agreement तर इंटेन्शन केलं पाहिजे तर क्रिएट लीगल रिलेशनशिप. इफ देर इज नो इंटेन्शन टू क्रिएट लीगल रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. आणि त्याची व्हेरी फेमस केस जी आपल्याला टाकायची, कंपल्सरी लिहायचं तुम्हाला केस, ती केस काय सांगा तर बॅलफॉर वर्सेस बॅलफॉरची केस आहे तिथं. आता बघा ह्या केस मध्ये द डिटेल फॅक्ट्स नोट्स मध्ये एवढं मेन्शन करणं पॉसिबल नसतं, त्यामुळे आपण त्याला काय केलेलं तर शॉर्ट करून टाकलेलं तिथं. पण थोडेसे डिटेल फॅक्ट्स मी तुम्हाला काय करते तर याच्यामध्ये सांगते. ऍक्च्युली ह्या केस मध्ये हजबंड अँड वाईफ किनी फिरायला गेलेले असतात. इंग्लंडला ते गेलेले असतात. ह्या केस मधले हजबंड अँड वाईफ काय तर इंग्लंडला ते गेलेले आहेत तिथं. आणि वेन दे वेंट इन टू द इंग्लंड, तिथे काय होतं तर वाईफची तब्येत थोडी खराब होते म्हणून हजबंड काय होतात तर रिटर्न येत होतो तिथं. ते असतात बेसिकली श्रीलंकेचे, सिलॉन. तर ते रिटर्न हजबंड काय होतं तर श्रीलंकेला तर परत बॅक येतोय आणि ही वाईफ काय होते तर तिकडेच राहते. मग ह्या हजबंडने त्या वाईफला प्रॉमिस केलेलं आहे तिथं, काय प्रॉमिस केलेलं आहे तर $30 अलाउन्स मी तुला मंथली काय करत जाईल तर पाठवत जाईल. बट ड्यू टू सम रिझन it didn't become possible for a husband to send that money in a certain month or for a certain time. That wife filed the suit against the husband for the recovery of that money. आणि क्वेश्चन मार्क होता की काय ती वाईफ ते सूट फाईल करू शकते, हा क्वेश्चन मार्क होता तिथं. आता ना ह्याला मी थोडस चेंज करून सांगते काय तुम्हाला, एक रुटीन जनरल एक्झाम्पल देते म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर काय म्हणायचं तर तुमच्या पटापट लक्षात येईल. अराउंड ना इन युअर होम, माय होम और मेनी ऑफ आवर्स होम, वी यूज टू सी की फादर प्रॉमिस टू मदर टू गिव्ह अ मंथली अलाउन्स. फॉर एक्झाम्पल की बाबा हे 10,000 रुपये आईला वडिलांनी दिलेले आहेत आणि त्या 10,000 रुपयामध्ये आई मंथली काय करणार आहे तर घर चालवणार आहे तिथं. आता एखाद्या महिन्यात से फॉर एक्झाम्पल इन दिस कोरोना सिच्युएशन इकॉनॉमिक क्रायसिस आर देअर, तर एखाद्या महिन्यामध्ये वडील फादर डिड नॉट बिकम पॉसिबल टू गिव्ह द मनी टू द वाईफ, तर त्या केसमध्ये आपली आई आपल्या वडिलांच्यावरती सूट फाईल करेल का सांगा, किंवा करू शकते का सांगा. करणार नाही हे तर इंडियन कल्चरनुसार फिक्स आहे, पण करू शकते का, जनरल नॉलेज तुमचं. येस, नाही करू शकत नाही, करू शकणार नाही करू शकणार. कारण हे फक्त सोशल अग्रीमेंट आहे, हे फक्त एक डोमेस्टिक अरेंजमेंट आहे हजबंड वाईफ मधली. ओके, त्यामुळे ह्या पण केस मध्ये असं साईड केलेलं होतं की हे फक्त एक डोमेस्टिक अरेंजमेंट होता हजबंड अँड वाईफ मधला. इथे काय त्या कोर्टात गेलेल्या आहेत आणि पोटगीचा दावा आहे, मेंटेनन्स मागितलेला, असं काही प्रकार झालेला काय सांगा तर नाही. हे जस्ट डोमेस्टिक रिलेशनशिप होतं त्यांचं, सोशल रिलेशनशिप आहे आणि त्यामुळे वाईफ इज नॉट अलाउड टू फाईल द सूट अगेन्स्ट द हजबंड. सो बघा, हजबंड प्रॉमिस टू पे द वाईफ हाऊसहोल्ड अलाउन्स ऑफ $30. हजबंड वाईफला प्रॉमिस केलं किती डॉलरचा अलाउन्स पे करायला, $30 एव्हरी मंथ. आफ्टरवर्ड पार्टी सेपरेटेड, देन हजबंड फेल्ड टू पे द अमाउंट टू द वाईफ. वाईफ sued the husband to the allowance. वाईफने हजबंड वरती काय केली तर अलाउन्स साठी सूट फाईल केली. इट वॉज हेल्ड दॅट सच अग्रीमेंट आर आउटसाइड द स्कोप ऑफ कॉन्ट्रॅक्ट. का, कारण काय मिसिंग आहे सांगा, कुठल्याही पद्धतीचं लीगल रिलेशनशिप क्रिएट करायचं त्या हजबंड वाईफचं इंटेन्शन नव्हतं. ओके, देयर इज नो इंटेन्शन टू क्रिएट अ लीगल
रिलेशनशिप. हा पण कमर्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये सांगायचीच गरज नाही ना की लिगल रिलेशनशिपचं इंटेन्शन आहे किंवा नाहीये. आता आपण एखाद्या शॉपमध्ये गेलो आणि एखादा वस्तू मागितली त्यांनी दिली आपल्याला तर सांगायची गरज आहे की लिगल रिलेशनशिप क्रिएट करायचं आहे म्हणून नाही. कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते इम्प्लाइडच असतं की तिथे लिगल रिलेशनशिप क्रिएट करायचं. In a commercial agreement, the presumption is that the parties intend to create the legal relationship. Commercial agreement मध्ये हे impliedच असतं की पार्टीजना काय क्रिएट करायचं सांगा तर legal relationship क्रिएट करायचं तिथं. So third point for the creation of valid contract, intention to create the legal. Now the next point which is necessary for the creation of valid contract, and that next point is what it is. It is lawful consideration. कन्सिडरेशन तर पाहिजेच पाहिजे. विदाउट कन्सिडरेशन अग्रीमेंट व्हॅलिड होत नाही. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट क्रिएट करायचं असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन क्रिएट करायचं असेल तर कन्सिडरेशन तर पाहिजे. पण ते कन्सिडरेशन प्लस कसं पाहिजे सांगा, लिगल. काहीतरी अनलॉफुल गोष्ट तुम्ही द्यायला तयार असला इन रिटर्न तर ते अग्रीमेंट व्हॉइड होईल. ते अग्रीमेंट व्हॅलिड होणार नाही. बघा, अग्रीमेंट मस्ट बी सपोर्टेड बाय लॉफुल कन्सिडरेशन. आणि तुम्हाला सांगितले कन्सिडरेशन म्हणजे काय सांगा, something in return. If I'm doing something for you, in return you are doing something for me, that is consideration. Consideration simply means something in return. Consideration is the essence of bargain. Agreement legally enforceable होण्यासाठी both parties give something and get something. जर कॉन्ट्रॅक्टला व्हॅलिड करायचं असेल, एन्फोर्सेबल इन द कोर्ट ऑफ लॉ करायचं असेल तर दोन्ही पार्टीनी काहीतरी द्यायला पाहिजे आणि काहीतरी घ्यायला पाहिजे तरच अग्रीमेंट व्हॅलिड होईल. नाहीतर अग्रीमेंट मेड विदाउट कन्सिडरेशन इज कन्सिडर्ड एज अ व्हॉइड. विदाउट कन्सिडरेशन जे अग्रीमेंट असतं की नाही त्याला आपण काय कन्सिडर करतो सांगा तर व्हॉइड. त्यामुळे लॉफुल कन्सिडरेशन इज इसेन्शियल फॉर द क्रिएशन ऑफ अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. I will give you two examples. फटाफट you will understand. Okay, suppose now there is a send off party at your home or your college, whatever it may be. This is the last year of your college and one of your friend was a photographer. Okay, so you called your friend photographer. You were somewhat कंजूस type of person. तर तुम्हाला पैसे असे काही द्यायचे नव्हते काय, म्हणून तुम्ही चला फ्री का होतं म्हणून तुमच्या फ्रेंडला काय केलं तर फोटोज काढण्यासाठी बोलवलं. तो तुमचा फ्रेंड फोटोग्राफर आहे नो डाऊट. पण तुम्ही तुमच्या फ्रेंडला काय केलं तर फोटो काढण्यासाठी बोलवलं तिथं. Okay, so you called your friend photographer free, without giving any consideration. तुम्ही त्याला चला फुकट मध्ये काम होतं म्हणून त्याला बोलवलेलं काय. आणि संध्याकाळी तो पार्टीला काय आलाच नाही तिथं. तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकता का की तू पार्टीला आला नाहीस त्यामुळे माझं खूप महत्वाचा इव्हेंट मिस झाला, माझे फोटोज नाही मला मिळाले वगैरे वगैरे तिथं. कॅन यू टेक अन ऍक्शन अगेन्स्ट दॅट फ्रेंड फोटोग्राफर? नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत सांगा, काय मिसिंग आहे? कन्सिडर. कारण तुम्ही त्याला फुकटला काहीच देणार नव्हता ना, आधीच प्री बोलवलेला आणि प्री बोलवलेला त्यात आला नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार आहे. घेऊ शकताय का तर लॉ सांगते की अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन इज अ व्हॉइड. व्हॉइड म्हणजे नॉट एन्फोर्सेबल. विदाउट कन्सिडरेशन असल्यामुळे ते अग्रीमेंट कोर्टामध्ये एन्फोर्सेबल नाहीये. गॉट द पॉइंट तिथं. आता बघा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. सेम एक्झाम्पल. you have a send off party at your home. Your one of the friend is a photographer. Okay, and you called him for the purpose of taking the snaps of all the event. पण आता तुम्ही त्याला काय केलं सांगा तर प्रॉमिस केलं की बघ बाहेर 10 रुपये कॉपी घेतात ना, तू माझा फ्रेंड आहे 7 रुपये घे. फ्रेंड म्हणून तुला बोलवलेलं तर लेट्स अग्री विथ द 7 रुपीज. He said, okay, I'm ready and I will come. I will take 7 rupees per copy and I will take the snaps of your event. And now that your friend did not come for the party and you missed out that event and capturing of the snaps of that particular event, etc. Now, can you take an action over your friend? Yeah. Yes, current consideration. Consideration. Consideration कॉन्ट्रॅक्टला बाइंडिंगनेस येतं. लक्षात घ्या, पैसे घेतले की नाही की आपल्यावरती जबाबदारी येते. आणि आपोआप आपण आपलं 100% घेतो कारण आपण समोरच्याकडून काय घेतलेलं असतं त्याचं रिटर्न घेतलेलं असतं ना. एक सिम्पल एक्झाम्पल आणखीन घ्या. काय, मी एका चॅरिटी ऑर्गनायझेशन साठी ऍडव्होकेट आहे काय. त्यांच्याकडून मी 1 रुपया पण घेत नाही आणि माझी पर्सनल प्रॅक्टिस पण आहे माझ्या घरी. तर डेफिनेटली आपलं जास्त अटेन्शन त्या चॅरिटी ऑर्गनायझेशनच्या केसेस वरती असेल का आपल्या केसेस वर असेल सांगा? बी ऑनेस्ट.
एक कुठल्याही सामान्य माणसाचं आपल्या केसेसवर तिथं आपण मोबदला घेतो ना, त्यामुळे आपल्याला आणखीन जबाबदारी वाटते की आपण 100% द्यायला पाहिजे. हा, त्यामुळे कन्सिडरेशन असलं की कॉन्ट्रॅक्टला काय ते सांगत तर बाइंडिंगनेस असतं. पण अर्थात लॉ इज अ सब्जेक्ट टू एक्सेप्शन्स. लक्षात घ्या, कायदा आला की अपवाद आले, आणि अपवाद म्हणजेच कायद्यातल्या पळवाटा असतात. त्या अपवादामुळेच आपली प्रॅक्टिस चालते, जोक्स पार्ट. बट एनिवे, हा अग्रीमेंट विदाउट कन्सिडरेशन इज अ वॉइड, हे जनरल रूल आहे काय. पण ह्याला एक्सेप्शन पण आहेत. हे एक्सेप्शन आपल्याला युनिट 2 मध्ये डिस्कस करायचं. पण आता सध्या पॉइंट नंबर 3, फॉर अ क्रिएशन ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट देयर मस्ट बी कन्सिडरेशन. Consideration means something in return. Both parties must get something, give something. Without consideration, agreement is considered as a void. That is point number 3. Yes, Prashant, you was having doubts. Ma'am, what if he denied? Like you invite, like you deal with him. You come and you take pictures and all that. But what you have any legal proof? Like you invite, you deal with that person. Like if he denied, he'll say, "No, I not done this." Okay. You want to ask की तुम्ही सिद्ध कसं करणार आहे की तुम्ही त्याला बोलवलेलं आणि त्यामुळे तो आला नाही वगैरे असं ना? Yeah. Okay. It's that easy point actually. लक्षात घ्या, हा लॉतल्या कुठलाही पॉइंट फिरून कशावर येणार आहे माहिती आहे? एव्हिडन्स वरती. लॉतला कुठलाही पॉइंट, तुमच्याकडे पुरावा आहे तर तुम्ही कोर्टात ती गोष्ट सिद्ध करू शकताय. तुमच्याकडे पुरावा नाही तर कोर्टात तुम्ही सिद्ध करू शकत नाही. हा, आय मे प्रूव्ह की आय हॅव अ फोन रेकॉर्डिंग, आय हॅव रेकॉर्डेड द कॉल इफ आय पुट आउट इट. पण जर माझ्याकडे काहीही पुरावा नसेल हे सांगायला की मी त्याला बोलवलेलं तो आला नाही, तर आय कांट डू एनिथिंग विथ हिम. हा, सो इट्स ऑल अबाउट ऍट द एंड. हा, काय सांगा तर तुमच्याकडे कुठलेही, हे तर छोटासा कॉन्ट्रॅक्टचा मुद्दा झाला. हा, इफ देयर हॅज बीन अ मर्डर कमिटेड बाय ए ऑफ बी and entire city has seen that A has committed the murder of the B. हा, पण जर कोर्टात येऊन कोणी सांगितलं नाही तर मग आपण नाही प्रूव्ह करू शकत की A ने मर्डर केलेला. हा, त्यामुळे दॅट्स ऑल अबाउट की एव्हिडन्स हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. लक्षात घ्या, त्याच्याशिवाय तो व्यक्ती गिल्टी प्रूव्ह होऊ शकत नाहीये. हा, त्यामुळे ह्याला उत्तर नाहीये हाऊ टू प्रूव्ह. जर तुमच्याकडे प्रूफ आहे तर तुम्ही कोर्टात स्टँड व्हाल, प्रूफ नाही तर तुम्ही कोर्टात स्टँड होणार नाही. हा, असं कितीतरी फेमस मर्डर झालेले आहेत की जे सगळ्यांना माहिती असतं की मर्डर कुणी केलेला आहे तो, पण बॅक अगेन सेम एव्हिडन्स नसल्यामुळे आपण त्याला प्रूव्ह नाही करू शकत तिथं. त्यामुळे इट्स ऑल अबाउट एव्हिडन्स. इफ यू हॅव एव्हिडन्स इट कॅन बी प्रूव्हड, इफ देयर इज नो एव्हिडन्स इट कांट बी प्रूव्हड. ओके. Yeah. Now, the fourth point which is required for the creation of valid contract is that capacity of parties. Parties must be capable of creating the contract. Parties काय पाहिजे सांगा तर कॉन्ट्रॅक्ट करायला केपेबल असायला पाहिजेत. हा, now what this word capacity or competency or capability stands for ते दिलेल्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचा सेक्शन 11 आणि 12 मध्ये. हा, काय सांगतो बघा, for the creation of a contract parties must be capable of entering into a contract. Ha, now question mark is who is capable? Section 11. Ha, what section 11 says that, see, every person is a competent to contract. Number 1, who is of the age of majority. Ha, now you all are very well aware about the fact ki what is the age of majority? 18 completed. ज्यांना 18 वर्ष पूर्ण केलेली आहे हा, तो कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. 18 वर्षाच्या खालचा माणूस मायनर कन्सिडर केला जातो, त्यामुळे ही इज नॉट केपेबल ऑफ मेकिंग द कॉन्ट्रॅक्ट. मायनरचं कॉन्ट्रॅक्ट कोर्टात एन्फोर्सेबल होत नाही. हा, नंबर 2, ही शुड बी ऑफ अ साऊंड माइंड. कॉन्ट्रॅक्ट करायला तो व्यक्ती शहाणा पाहिजे, वेडी माणसं कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. हा, इन्सेन अनसाउंड माइंड पर्सन आर पुट इन टू द सेम कॅटेगरी ऑफ द मायनर. कारण मायनर आणि अनसाउंड माइंड मध्ये फरक नाही ना, मायनरलाही काही कळत नसतंय आणि अनसाउंड माइंडलाही काही कळत नसतं. ओके, सो ही शुड बी ऑफ द एज ऑफ मेजॉरिटी, ही शुड बी साऊंड माइंड. हा, and number 3, he should not have been disqualified from making the contract by law to which is subject. लॉ ने त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्यापासून डिस्क्वालिफाय केलेले नसायला पाहिजे. हा, जर ह्या 3 कंडिशन प्रूव्ह झाल्या, तो मेजर आहे, 18 कम्प्लीट आहे, तो साऊंड माइंड आहे, त्याला कळतं तो काय करतोय ते. हा, आणि त्याला लॉ ने कॉन्ट्रॅक्ट करण्यापासून डिस्क्वालिफाय केलेलं नाही आहे, या 3 कंडिशन प्रूव्ह झाल्या, then we can say that he is considered to be a competent to make the contract. हा, तर आपण असं म्हणू की तो कॉन्ट्रॅक्ट करायला काय सांगा तर कॉम्पिटंट आहे तिथं. हा, आता बघा पुढे तुम्हाला
मायनर्स अग्रीमेंट म्हणून एक पॉइंट खूप डीप मध्ये येणार आहे हा, आणि त्याच्यावरती तुम्हाला इंडिव्हिज्युअल 20 मार्क्सचा पेपरला क्वेश्चन असतो हा. म्हणजे हे पॉइंट्स आता आपण डिस्कस करतोय ना, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट, हे म्हणजे ट्रेलर आहेत त्या मूवीची. या सगळ्या पॉइंट वरती पुढे अख्खी मूवी आहे. म्हणजे तुम्हाला कन्सिडरेशन वर एक चॅप्टर आहे, मायनर वर एक चॅप्टर आहे तुम्हाला हा, लॉफुल ऑब्जेक्ट अँड लॉफुल कन्सिडरेशन वरती एक वेगळा चॅप्टर आहे. त्यामुळे हे पॉइंट आपल्याला परत पुढे काय करायचे तर डिटेल मध्ये डिस्कस करायचे हा. तर त्या मायनरचा जो आपण पॉइंट डिटेल मध्ये बघणार आहे, तिथे कधी कधी आपल्याला 20 मार्काच्या क्वेश्चन मध्ये ही केस पण विचारतात हा. डिस्कस द पोझिशन ऑफ मायनर्स अग्रीमेंट विथ रेफरन्स टू द केस ऑफ मोहिरी बीबी वर्सेस धर्मदास घोष. नाउ व्हॉट हॅपन इन दिस केस, बघा इथे एवढा स्पेस पूर्ण नाही म्हणून आपण फक्त फॅक्ट लिहिलेले आहे हा. पण काय झाले बघा ह्या केस मध्ये, a minor was there and minor take a loan from one Mr. मेजर पर्सन. ह्या मायनर ने काय केलं सांगा तर, एका मेजर पर्सन कडनं लोन काय केलेले तर घेतलेले हा. लोन त्यानं कशावर घेतलेलं सांगा तर प्रॉपर्टीच्या मॉर्गेज वरती हा. मायनर agreed to mortgage his property and agreed to take a loan of ₹20,000 and promised to pay that particular loan हा. मग आता मायनरला प्रॉपर्टी मॉर्गेज करताच येत नाही ना, मायनरचा अग्रीमेंट कसा वॉइड आहे, पण तरी सुद्धा त्या पार्टीने काय केलं सांगा तर ह्या मायनरला लोन दिलं हा. आणि नंतर मग तो मायनर पैसे द्यायला काय करतोय सांगा तर डिनाय करतोय, आणि मग त्यावेळेला तो लॉची मदत घेतोय. काय लॉची मदत घेतोय की मायनस अग्रीमेंट इज अ वॉइड अग्रीमेंट, सो आय एम नॉट लायबल हा. आणि हा म्हणतोय की ह्यानंतर माझ्याकडनं लोन घेतलंय, प्रॉपर्टी मॉर्गेज देतो म्हणून सांगितलेलं आहे हा. तर काय हे मॉर्गेज कोर्टात एन्फोर्सेबल होईल तर लॉ सांगते की नो. लक्षात घ्या, आपल्या बुद्धीला जरी पटत नसलं तरी मायनर इज नॉट लायबल हा टू एन्फोर्स दॅट पर्टिक्युलर मॉर्गेज. त्या माणसाचे पैसे डुबले, त्या मायनरला कधी नीतिमत्तेनं वाटलं त्याचे पैसे त्याला द्यावे तर ठीक आहे, पण नाही वाटलं तर मायनर इज नॉट लायबल लीगली टू पे दॅट पर्टिक्युलर मनी टू दॅट पर्सन. हे मॉर्गेज कोर्टात एन्फोर्सेबल नाही आहे हा. तो पर्सन मायनर वरती कोर्टात सूट फाईल करू शकत नाही हा. सो मोहिरी बीबी वर्सेस धर्मदास घोष, इट वॉज हेल्ड दॅट अन अग्रीमेंट विथ और बाय मायनर काय सांगा वॉइड आहे हा. आणि त्यामुळे ते काय नाही सांगा तर वॉइड नसल्यामुळं, वॉइड असल्यामुळं इनऑपरेटिव्ह आहे. ॲब इनिशियो एक लॅटिन फ्रेज असते काय, ॲब इनिशियो म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग, सुरुवातीपासूनच ते वॉइड आहे हा. फ्रॉम द डे वन, ज्या दिवशी ते अग्रीमेंट केलं त्या दिवशीपासूनच ते काय सांगा तर वॉइड आहे. इवन एक शब्द लक्षात घ्या, काय मायनरनं कॉन्ट्रॅक्ट केलं असं कधी लॉच्या स्टुडंटनी म्हणायचे नाही, कारण कॉन्ट्रॅक्ट अजून पूर्णच झालं नाही ना, अग्रीमेंट वरतीच ते संपलं. कारण कॉन्ट्रॅक्ट बनायला इसेन्शियल एलिमेंट पाहिजेत, आणि इसेन्शियल एलिमेंट पैकी एक इसेन्शियल एलिमेंट काय सांगा, कॉम्पिटन्सी ऑफ पार्टी. आता इथे पार्टीज कॉम्पिटंट आहेत काय नाही, त्यामुळे ते अग्रीमेंट स्टेज मधनं कॉन्ट्रॅक्ट स्टेज मध्ये गेलंच नाही. कारण मायनरचा कॉन्ट्रॅक्ट असू शकत नाही, मायनरचं काय असेल सांगा फक्त अग्रीमेंट असेल हा. सो मायनर्स अग्रीमेंट इज कन्सिडर्ड एज अ void, not operative from the beginning. It is a void agreement ha. Then for the creation of valid contract, what is next thing required is that there should be free and genuine consent of the parties ha. Next element काय पाहिजे सांगा, पार्टीची कन्सेंट पाहिजे, आणि कन्सेंट कशी असायला पाहिजे सांगा तर फ्री आणि जेन्युइन कन्सेंट असायला पाहिजे तिथं. Now see, you can add the section numbers also here ha. Section number 13 ha to section number 22 जे आहेत की नाही, ते सगळे सेक्शन कशाचे सांगा तर फ्री अँड जेन्युइन कन्सेंटचं सेक्शन आहे. त्यामुळे ऍटलीस्ट वरती सेक्शन नंबर टाकायला हरकत नाही, आणखीन एक प्लस पॉइंट होईल, आपल्याला मार्क्स थोडेसे एक्स्ट्रा मिळतील तिथं हा. सेक्शन 11 आणि 12 कोणासाठी होतं सांगा, इट वॉज फॉर कॉम्पिटन्सी ऑफ पार्टीज हा. सेक्शन 10 काय होतं सांगा, इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट हा. आणि आता फ्री आणि जेन्युइन कन्सेंटचं सेक्शन कुठून कुठपर्यंत तर 13 to 22 पर्यंत हा. Let's see. Now, first of all, what is meant by this word consent? What do you understand by this word consent? ऐकला नाही शब्द कधी consent? तुम्ही माझ्या क्लासला याला consent दिलाय की नाही? कन्सेंट ऐकली की कोर्टामध्ये. कोर्टात ऐकले consent, बर काय म्हणून ऐकलाय? म्हणजे आता समजा PWDV ला विदाउट कन्सेंट म्हणजे एकतर्फे. एकतर्फी म्हणजे एक्स पार्टी केशव हा.
We are talking about consent. CONCENT. CONSENT, consent. आणि तुम्ही एकतर्फे सांगता ते म्हणजे एक्स पार्टी असते. कन्सेंट शब्दाचा अर्थ एवढा अवघड वाटायला लागलाय. संमती देणे, होकार देणे, संमती देणे, असेंट देणे म्हणजे कन्सेंट आहे. परवानगी. Would you like to purchase my keyboard for ₹500? केशव साडे ओके, आय वुड लाईक टू परचेस युअर कीबोर्ड फॉर ₹500. एक्सेप्ट केलं त्यांनी म्हणजे त्यांनी काय दिले सांगा तर कन्सेंट दिली आहे. सो सिम्पल. ओके बघा काय लिहिलं आहे. फ्री अँड जेन्युइन कन्सेंट. इट इज एसेन्शियल फॉर द क्रिएशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. की काय पाहिजे सांगा, फ्री अँड जेन्युइन कन्सेंट पाहिजे. मग आता कन्सेंट म्हणजे काय, कुठल्या सेक्शन मध्ये डिफाईन केलेलं सांगा तर सेक्शन 13 मध्ये कन्सेंटची डेफिनेशन काय केलेली आहे तर दिलेली आहे. बघा, द पार्टीज आर सेट टू हॅव द कन्सेंट. कधी बघा, दे अग्री अपॉन सब्जेक्ट मॅटर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इन द सेम सेन्स ऍट द सेम टाइम. त्याच वेळेला त्याच वस्तूवरती त्यांनी अग्री केलं. की काय झालं म्हणायचं सांगा तर कन्सेंट आहे. बघा, आय विल आस्क यू, विल यू परचेस माय कार? And when I have 3 cars, I'm thinking that I'm going to sell you my Verna, and you are thinking that you are going to purchase the Maruti Suzuki. Now this is not consent. कारण मी कन्सेंट कशाला द्यायला लागले सांगा, वेर्नाला. आणि तुम्हाला काय वाटायला लागले, तुम्ही काय खरेदी करायला लागलाय, मारुती सुझुकी. त्यामुळे लॉ सांगतं इथं कन्सेंट नाही. कारण पार्टीज आर नॉट अग्रीइंग अपॉन सेम सेन्स ऍट द सेम. ते करेक्शन करून घ्या नंतर नोट्स मध्ये प्रिंटआउट मारल्यानंतर. आता तुमच्याकडे पीडीएफ वगैरे आहे तर इथं पॉसिबल असेल ना, तिथे टाइम मिस्टेकनली झालेला आहे. अपॉन द सब्जेक्ट मॅटर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इन द सेम सेन्स ऍट द सेम थिंग करून घ्या. नोटबुक मध्ये पेज नंबर टाकून कुठल्या पेजवरती करेक्शन करायचं ते मेन्शन करून घ्या. इन द सेम सेन्स आणि ऍट द सेम थिंग पाहिजे, THING. ओके, परत बघा, द पार्टीज आर सेट टू हॅव द कन्सेंट इफ दे अग्री अपॉन सब्जेक्ट मॅटर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. कसं, इन द सेम सेन्स अँड ऍट द सेम थिंग. त्याच वेळेला आणि त्याच पद्धतीनं तुम्ही अग्री केला तर काय सांगा तर कन्सेंट आहे, नाहीतर कन्सेंट नाहीये. बट बघा, आता समजा एक एक्झाम्पल घेऊया. Suppose Prashali have a mobile. Suppose she's having the Apple with her. And that was costing around 80,000 rupees. I put a gun on the head of the Prashali and said, your 80,000 rupees mobile, sell me for rupees 20,000. And of course with the fear of the life, त्यांनी हो म्हणून टाकलं तिथं. तर त्यांनी हो म्हटलं, कन्सेंट तर आहे काय, पण ती कन्सेंट त्यांनी मनापासून दिली काय तर लॉ म्हणते नाही. कन्सेंट कशी दिलेली आहे सांगा, त्यांनी घाबरून दिलेली आहे. त्याला लॉ शब्द आहे कोअर्शन. कोअर्शन म्हणजे भीती. फोर्सफुली कन्सेंट घेतलेली आहे. त्यामुळे इथं कन्सेंट आहे असं म्हणता येईल. तर परत लॉ म्हणतं की कन्सेंट तर आहे, पण ती कन्सेंट कशी नाही आहे सांगा तर फ्री कन्सेंट नाहीये. तर मग फॉर द क्रिएशन ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट ओनली कन्सेंट इज नॉट इनफ. कन्सेंट शुड बी कशी पाहिजे आपल्याला, फ्री कन्सेंट असणं आवश्यक आहे. सो व्हॉट द पॉइंट, सेक्शन 13 डिफाइन कन्सेंट and section 14 defines the free consent. Law says only consent is not enough. At the same time consent कशी पाहिजे आपल्याला, free consent पाहिजे. Okay, again only consent is not enough, there must be free consent. According to section 11, a consent is said to be free when it is not caused by. Consent कधी कधी free आहे म्हणायचं सांगा, coercion यूज केलेलं नाहीये. म्हणजे लक्षात घ्या, coercion चा अर्थ फोर्स. फिजिकल फोर्स. undue influence म्हणजे moral फोर्स. अनड्यू इन्फ्लुएन्स चा अर्थ काय तुम्हाला एक मिनिटात एक्सप्लेन करते, नंतर आपल्याला खूप डीप मध्ये बघायचं आहे. आता फक्त रेफरन्स साठी आपण एक्झाम्पल बघूया. सपोज ना तुमचं आता 70-30 पॅटर्न आहे. ज्या मुलांचं ज्यांचं न्यू ऍडमिशन वगैरे असेल त्यांचा, तर त्यांचे 30 मार्क काय आहेत सांगा तर कॉलेजकडे आहेत. आणि कॉलेजचे टीचर आहेत काय समजा. आणि ते कॉलेजचे टीचर तुमचं मोबाईल शॉप आहे. आणि तुमच्या मोबाईल शॉप मध्ये कॉलेजचे टीचर काय झाले सांगा तर आले आणि त्यांनी सांगितलं की बाबा बघा तुमचे इंटरनल मार्क्स माझ्या हातात आहेत. असं नाही म्हटलं. बाकी काय फोर्स नाही यूज केला की तुम्ही मला हा मोबाईल 30,000चा मोबाईल 20,000ला नाही दिला तर तुमचे मार्क कमी होतील. पण जस्ट एक प्रेशराईज केलं तुम्हाला, मॉरल प्रेशराईज केलं. सी यू आर माय स्टुडंट. युअर इंटरनल मार्क्स आर इन माय हँड. हेल्दी रिलेशन ऑलवेज हेल्प द students XYZ. That means that
you are agreeing to sell that mobile of 30,000 rupees to the 20,000 rupees on the pressure, but which pressure? Not physical pressure, mental or moral pressure has been used by your teacher on you, and you are saying yes. In that case also there is no free consent, का कारण ती consent कशी घेतली सांगा? undue influence ना. सोप्या भाषेत सांगू, one person is having an important place in the life of another person. एका माणसाचं दुसऱ्या माणसाच्या लाईफ मध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे आणि त्या महत्त्वाच्या स्थानाचा तो गैरफायदा घेतोय. म्हणजेच काय सांगा? undue influence. Undue influence. You have an influence in the life of somebody else, and you are using that influence benefit for an undue purpose, so you are causing undue influence. In that case also contract is said to be caused not by free consent. Okay, then when consent is further said to be not free if it is caused by fraud, misrepresentation. Now we'll just take out an examples for the fraud and misrepresentation. See, suppose I'm selling you my computer. I know that even though on my computer screen it is written that it is a Dell computer, कंपनीचे नावावरती, पण मला चांगलं माहिती आहे की आम्ही डेलचं स्टिकर चिकटवलेला आहे, हा फक्त असेंबल्ड वगैरे कॉम्प्युटर आहे, मला चांगलं माहिती आहे. मग मला माहिती असताना पण मी तुम्हाला खोटं सांगितलं की हा डेलचा कॉम्प्युटर आहे, तर आणि तुम्ही हो म्हटलं की आय वुड लाईक टू परचेस युअर कॉम्प्युटर, बट यू आर गिवन अ कन्सेंट टू व्हॉट? Dell computer, but actually I'm selling you an assembled computer. So when a person makes intentional false statement for the purpose of taking the consent, it is called as a fraud. पण मला ज्यानं हा कॉम्प्युटर विकलेला त्यानं मला पण हेच सांगितलं की हा डेलचा आहे, मी पण कधी व्हेरीफाय केलं नव्हतं की हा डेल आहे किंवा नाही आहे, त्यामुळं मला काय वाटतं सांगा? हा डेलचा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं डेलचा आहे, पण तो डेलचा नाहीये. मग त्यावेळेला मी इनोसंटली फॉल्स स्टेटमेंट करते. लक्षात आलं मी काय करते? फॉल्स स्टेटमेंट आहे, पण फॉल्स स्टेटमेंट कसं आहे सांगा? इनोसंट फॉल्स स्टेटमेंट आहे, तर त्यावेळेला त्याला काय म्हणणार आपण? मिसरिप्रेझेंटेशन म्हणणार. त्यामुळे इंटेन्शनली फॉल्स स्टेटमेंट केलं की फ्रॉड आणि इनोसंटली फॉल्स स्टेटमेंट केलं की मिसरिप्रेझेंटेशन. पण इन बोथ ऑफ द केसेस शेवटी फॉल्स स्टेटमेंट तर आहे, कारण तुमचं मन कन्सेंट कशाला झालं सांगा? डेलला, पण प्रत्यक्षात ते डेल आहे काय सांगा? तर ते प्रत्यक्षात डेल नाहीये. सो अ कन्सेंट इज सेड टू बी फ्री व्हेन इट इज नॉट कॉज्ड बाय कोअर्शन नसायला पाहिजे, अनड्यू इन्फ्लुएन्स नसायला पाहिजे, फ्रॉड नसायला पाहिजे, मिसरिप्रेझेंटेशन नसायला पाहिजे आणि मिस्टेक नसायला पाहिजे. मग आता मिस्टेक म्हणजे काय सांगा? तर एरर ऑफ थॉट्स. मला वाटतं तुम्ही वेरणा घेणार आहे आणि मला वाटायला लागले मी तुम्हाला मारुती सुझुकी देणार आहे, म्हणजे त्या वस्तूबाबत आपल्याकडे एरर ऑफ थॉट आहे, त्यामुळे आपली कन्सेंट फ्री नाहीये. त्यामुळे कन्सेंट इज सेड टू बी नॉट फ्री व्हेन इट इज कॉज्ड बाय कोअर्शन, अनड्यू इन्फ्लुएन्स or fraud or misrepresentation or mistake. कशानेही कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल तर काय होते सांगा? तर it is considered that there is no free consent. Got the point? So for creation of a valid contract, free consent असणं आवश्यक आहे. त्याची फेमस केस काय सांगा? बालादेवी वर्सेस मजुमदार. त्याच्यामध्ये काय झालेलं? ही मिस्टेकची केस आहे. एक इलिटरेट वुमन ना आपल्या नेफ्यूला सांगितलं, म्हणजे पुतण्याला सांगितलं की मला प्रॉपर्टी सांभाळायला होत नाहीये, म्हणून मी प्रॉपर्टी सांभाळायला तुला पॉवर ऑफ अटर्नी करून देते. पॉवर ऑफ अटर्नी समजतं अधिकार पत्र देतात आपल्या ऑन बिहाफ ऍक्ट करण्यासाठी. तर एक इलिटरेट वुमन आपल्या नेफ्यूला पुतण्याला सांगते की माझी प्रॉपर्टी सांभाळायला मी तुला देते सांभाळायला, आणि म्हणून मी तुला पॉवर ऑफ अटर्नी करून देते. आता तिला काय वाचता येत नाहीये. हा पुतण्या काय करतो सांगा? त्याचा गैरफायदा उठवतो आणि तो पुतण्या गिफ्टेड बनवून घेतो. गिफ्टेड म्हणजे समजतं बक्षीसपत्र. आणि प्रॉपर्टीची मालकी हक्कच, ओनरशिपच त्या इलिटरेट लेडीकडनं स्वतःला ट्रान्सफर करून घेतोय. मग आता इलिटरेट लेडी ज्या वेळेला सिग्नेचर करते की नाही, ऍट दॅट टाइम व्हॉट शी इज थिंकिंग दॅट शी इज साइनिंग पॉवर ऑफ अटर्नी. बट इन रियालिटी ती साईन कशावरती करायला लागली? गिफ्ट. तिने कन्सेंट कशाला दिलेल्या? पॉवर ऑफ अटर्नीला. पण ती सही कशावर करायला लागली? गिफ्ट. तर उद्या कोर्टात त्याचं चॅलेंज झालंच होतं आणि ह्या केसमध्ये द कोर्ट हेल्ड दॅट द गिफ्ट डीड इज अ वॉइड. का? कारण त्या ओल्ड लेडीला काय करायचं नव्हतं सांगा? गिफ्ट डीड करायचंच नव्हतं. इनऑपरेटिव्ह ऍज कन्सेंट वॉज नॉट फ्री ऑन द ग्राउंड ऑफ मिस्टेक. मिस्टेकनली त्या लेडीनं बिलीव्ह केलं ना की पॉवर ऑफ अटर्नीवर आपण सही करतोय, पण प्रत्यक्षात ती सही कशावर होती सांगा? गिफ्ट डीडवर होती. ओके, सो देयर वॉज नो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट as because there was no free consent, as because there was a mistake on the part of the consent of that lady. Okay, so up to the point essential elements we have discussed of the valid contract. काय काय पाहिजे सांगा? Two parties पाहिजेत,
ऑफर आणि एक्सेप्टन्स असायला पाहिजे. नंतर काय रिक्वायर्ड होतं सांगा. कन्सिडरेशन वॉज रिक्वायर्ड, लॉफुल कन्सिडरेशन, इंटेन्शन टू क्रिएट लिगल रिलेशनशिप, त्यात बालादेवी वर्सेस मजुमदारची केस बघितली आपण. कपॅसिटी ऑफ पार्टीज इज रिक्वायर्ड, हा त्याच्यामध्ये आपण मोहिनी बीबी वर्सेस धर्मदास घोषची केस बघितली. हा फ्री अँड जेन्युइन कन्सेंट इज रिक्वायर्ड, ज्याच्यामध्ये आपण बालादेवी वर्सेस मजुमदारची केस बघितली. ओके, सो विल स्टॉप हियर. हा tomorrow we will continue with the remaining essential elements of valid contract. काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईपर्यंत एखादा क्वेश्चनच डेली कव्हर होईल. एकदा हे सगळं बेसिक माहित पडलं ना की आपण थोडंसं स्पीड अप करू शकतो तिथं. ओके, सो वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड राईट नाव, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट ऑर डाऊट अबाउट व्हॉट वी हॅव डिस्कस्ड? जे डिस्कशन केलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? No. Anybody else? No, ma'am. Okay. रेवती, विश्वा, लक्षात आलं? केशव, No, ma'am. राम. ओके. Yes, ma'am. आनंद, तुम्हाला कळलं काय? वाळवेकर, okay, so same timing at 12 o'clock we'll meet tomorrow also. Should I end then? Yeah. Okay. Yes, ma'am. Bye.